नमस्कार. परमपूज्य गुलाब महाराज. चर्मचक्षु नसलेले पण प्रज्ञाचक्षु असलेले, स्वतःला पंचलतिक गोपी म्हणवून घेणारे, मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना करणारे, स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवून घेणारे, पूर्वजन्मी बेचरानंद महाराज असलेले मधुराद्वैताचार्य परमपूज्य गुलाबराव महाराज यांचं मोठेपण जाणून घेण्यासाठी गुरुकृपा हवी. भौतिक जग पाहणाऱ्या डोळ्यांनी महाराजांना जाणणं शक्य नाही. त्यासाठी अंतःचक्षूंना जाग यायला हवी. ज्ञानेश्वर महाराजांनी गुलाब महाराजांना स्वनामाचा उपदेश केल्याचं स्वतः गुलाब महाराजांनी सांगितलं आहे. आपला अनुभव असता प्रत्यक्ष, इतरांची कायसा साक्ष, मज आडवे मांडिये घेऊनी, कृपा कटाक्षे निहाळिले, दिधला मंत्र चतुराक्षरी, आपुली प्रतिज्ञा केली पुरी. इसवी सन 1901 मध्ये आषाढ शुद्ध दशमीला गुलाब महाराज आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला गेले. या पहिल्या भेटीत महाराज 3 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून प्रार्थना करीत बसून राहिले. 3 दिवसानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी महाराजांना प्रत्यक्ष दर्शन देऊन आपल्या मांडीवर घेतलं. मायेने त्यांच्या माथ्यावर हात ठेवला आणि त्यांच्या कानात स्वतःचा नाव मंत्र सांगितला. माऊलींच्या प्रत्यक्ष भेटीनंतर गुलाब महाराज ज्ञानेश्वर कन्या झाले. या कन्येला माऊलींच्या दिव्य स्पर्शामुळे ऊह शक्तीची प्राप्ती झाली असं म्हणतात. या शक्तीच्या प्रभावामुळे महाराजांना कोणत्याही भाषेतील लिखाणाचे आणि बोलण्याचं भाषांतर करून दाखवावं लागत नसे. पुस्तक किंवा कुठलंही लिखाण ते हाताने चाचपडून त्या पुस्तकातला शब्द सांगत असत. ऊह शक्ती ही सर्वव्यापी शक्ती होती. या शक्तीमुळे अनेक असाध्य गोष्टी महाराजांना शक्य झाल्या. या ऊह शक्तीमुळे ते अनोळखी व्यक्तीच्या नाडीवरून त्या व्यक्तीचं नाव आणि त्याची माहिती सांगायचे. महाराज म्हणायचे, माझे हृदयी ज्ञानेश्वर, मुखी सतत तोची उच्चार, हस्तपादादिकांचे व्यवहार, नव्हेत ज्ञानेश्वर विरहित. परमपूज्य गुलाबराव महाराज स्वतःला श्रीकृष्ण पत्नी म्हणवून घेतात. संत ज्ञानेश्वर गवळणी विरहिणी या माध्यमातून श्रीकृष्ण प्रेम व्यक्त करतात. त्यांच्या गवळणी आणि विरहिणी अभंगात चैतन्य जाणवतं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि गुलाब महाराज यांची स्त्री भूमिका मोठी कलात्मक आहे, अत्यंत प्रामाणिक आहे. एका पदात गुलाब महाराज म्हणतात, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले, काय करू सये. सावळे गोविंदा तुझविण येकली रे कृष्णा, न गमे राती. गुलाब महाराजांच्या सर्व गीतांमध्ये श्रीकृष्ण रूपाचा ध्यास, श्रीकृष्ण दर्शनाची ओढ आहे. त्यांना 5व्या वर्षापासून श्रीकृष्णाचं दर्शन व्हायचं. जेवताना महाराज आपला एक सवंगडी म्हणून श्रीकृष्णाला त्याची आवड निवड विचारायचे. त्याच्याशी अतिप्रेमाने संवाद साधायचे. त्याला प्रेमाने जेवू घालायचे. महाराज आणि श्रीकृष्ण यांच्यातील हळूवार प्रेमाची अभिव्यक्ती त्यांनी 13व्या वर्षी रचलेल्या लावणीत आपल्याला बघायला मिळते. या लावणीतला विरह आपल्याला अंतर्मुख करतो. सखुबाई मज विषयी कसे कोपले गडे नारायण, चातक पक्षापरी लक्ष सख्यांकडे रात्रंदिन. सखुबाई मजला आता धीर धरवत नाही, कोठवर दम सोसावे ग झाले दुःखाचे पर्वत. विरह वेदना आता सहन होत नाहीत. मिलनाची ओढ सख्याला समजत नाही, त्यामुळे जीवन नकोसं झाले. विरह म्हणजे विष.
या विरहापेक्षा आपणच आपलं जीवन संपवून टाकावं हा भाव आता लावणीतून बोलका झाला आहे. महाराज म्हणतात, अशी सुंदरा हळहळीत उभी राहून बंगल्यावरी, असे वाटते मला की आता उरी मारावी ग सुरी. महाराजांची मधुरा भक्ती त्यांच्या 22व्या वर्षी फळाला आली. इसवी सन 1903 मार्गशीर्ष महिन्यात माघांला गोपीभावाने त्यांनी पहिला कात्यायनी सोहळा संपन्न केला. मधुरा भक्तीला सर्वोच्च स्थान देऊन स्वतः ज्ञानेश्वर कन्येची भूमिका घेऊन गोपीभावाने श्रीकृष्णाची भक्ती केली. गुलाब महाराजांची स्त्री गीतं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या गीतात 163 ओव्या आहेत. स्त्री गीत संग्रहात विविध विषय आलेले असून त्यात 1092 ओव्या आहेत. त्यांच्या स्त्री गीतांची अधिष्ठात्री देवता आहे त्यांची पत्नी मनकर्णिकाबाई. मनकर्णिकाबाईंनी महाराजांचं म्हणजे आपल्या पतीचं शिष्यत्व पत्करलं होतं. त्या साध्वी होत्या. त्यांना पतिसेवेचं वेड होतं. पतीच्या परमार्थ मार्गात मी कधीही आड येणार नाही हे महाराजांना दिलेलं वचन त्यांनी अखेरपर्यंत पाळलं. महाराजांचा आपल्या पत्नीवर आत्यंतिक जीव होता. दोघा पतिपत्नींचा गळा गोड असल्यामुळे दोघंही नित्य गाणी गायचे. गुलाब महाराजांनी मराठी लोकसाहित्यात प्रचलित असलेल्या स्त्री गीतांचा उपयोग भक्ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी केला. संसारात राहून परमार्थ करता येतो. संसार करता करताच फिका होतो. परमार्थ हे साध्य आहे तर प्रपंच हे साधन आहे. प्रत्येकाने साध्य साधन विवेक जपायला हवा. महाराजांनी आपल्या स्त्री गीतातून हा अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. प्रपंच करताना परमार्थाच्या वाटेवरून मोक्षाप्रत जाता येतं हे सत्य महाराजांनी स्त्री गीताच्या माध्यमातून समाज मनाला सांगितलं. ही स्त्री गीतं जरी स्त्रियांसाठी लिहिली असली तरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की परमार्थात स्त्री पुरुष भेद करत नाहीत. त्यामुळे महाराजांचा संदेश प्रत्येक स्त्री पुरुषासाठी महत्त्वाचा आहे. स्त्री गीत संग्रहात महाराजांनी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. मंगलाचरण, सद्गुरू महिमा निरूपण, सद्गुरू सेवा निरूपण, दारापुत्र यांची धनाविषयीची ओढ यासारखे महत्त्वाचे असंख्य विषय महाराजांनी उलगडून दाखवलेत. सुवासिनी आणि विधवा यांना महाराजांनी स्त्री धर्माचं महत्त्व आणि लक्षण सांगितलं आहे. माहेरची हाव सोडून सासरी सुखाची ठेव आहे याची प्रत्येकाला जाण यायला हवी. संपत्तीचा गर्व कधी बाळगू नये. संकटसमयी धीर धरावा. अंगी नम्रता हवी. बोलणं अतिमधुर असावं. विधवा स्त्रियांनी ईश्वराला पती मानून भगवत चिंतनात आपलं मन गुंतवावं. स्वासिनी बाईयांनो, भावे करा पतिसेवा. विधवांनो, तुम्ही मनी आठवा रमा माधवा. आहे व स्त्रिया लागी पतीचं गुरुदेव. विधवांसाठी आहे स्वामी तो रमा माधव. स्त्रियांच्या मनावर भक्तिमार्गाचा संस्कार करून भक्तिमार्गाचं मोठेपण पटवून देताना महाराजांचा भर स्त्री शिक्षणावर होता. त्यांनी आपल्या पत्नीला आणि नंतर इतर स्त्रियांना संस्कृत व्याकरण शिकवलं. सर्वानुभूती परमेश्वर आहे हे पटल्यामुळे महाराजांनी म्हणजे या ज्ञानेश्वर कन्येने माऊलींचाच जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत हा भक्तिमार्गच आदर्श मानला. या भक्तीच्या वाटेने जाताना असलेली ज्ञानाची गरज त्यांनी ओळखली. ईश्वरावरील आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. गुलाब महाराजांचं सगळं काव्य ज्ञानेश कन्या या नावाने मुद्रांकित झालेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींशी त्यांची सगळी नाती बांधली गेली. त्यांची अखेरची मागणी
श्री ज्ञानेश्वर कन्ये प्रेम पाशे तया बांधोनी हृदयामध्ये ठेवू अशी होती. महाराजांची स्त्री गीतं लोकसाहित्याची आठवण करून देणारी आहेत. अर्थपूर्ण रूपकांनी ही स्त्री गीतं नटलेली आहेत. या रूपकांचा मतितार्थ समजून घेतला तरच स्त्रीगीतांचं महत्त्व लक्षात येतं. या स्त्री गीतांना आध्यात्मिक बैठक आहे. ईश्वर भक्ती हा महाराजांच्या स्त्रीगीतांचा स्थायी भाव आहे. या स्त्री गीतातला कृष्ण विविध रूपांनी नटलेला आहे. कृष्णाच्या या विविध रूपांकडे स्त्री भूमिकेतून बघितलेला आहे. हा कृष्ण ज्ञानेश कन्येचा पती आहे. ब्रजभूमीचा तो स्वामी आहे. देवकी यशोदा नंद यांचा तो बालक आहे. तो गोपींचा नाथ आहे. कृष्णाची ही सगळी रूपं मनाला भावतात. महाराजांची स्त्री गीतं भाविकांच्या मनात रेंगाळतात. महाराजांनी हातात कधीही लेखणी धरली नाही. डोळ्यांना अक्षर ओळख नाही. अक्षरांशी कसलंही नातं नाही. असं असूनही या ज्ञानेश कन्येने आपल्या माऊलीचे काव्य गुण अंतर्ज्ञानातून आत्मसात केले. माऊलींचा दृढ संस्कार मनावर असूनही स्वतःचा असा स्वतंत्र ठसा महाराजांच्या स्त्री गीतांवर उमटलेला दिसतो. वऱ्हाडातील तत्कालीन स्त्री समाज महाराजांच्या डोळ्यासमोर होता. ग्रामीण भागातल्या स्त्रिया ज्या पद्धतीने गाणी गात त्या पद्धतीला अनुसरून महाराजांच्या स्त्री गीताची रचना झालेली आहे. त्यामुळे या गीतांची भाषा साधी, सोपी आणि सरळ आहे. या गीतांच्या अंतरंगाला अध्यात्माचा स्पर्श असल्यामुळे ही गीतं आशयाने समृद्ध आहेत. ही गीतं मोठी भावपूर्ण आहेत. भावनांच्या उत्कटतेबरोबर बुद्धीला विचार करायला लावणारी महाराजांची स्त्री गीतं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मराठी साहित्याला महाराजांच्या या स्त्री गीतांचा कधीही विसर पडणार नाही हे नक्की. ज्ञानेश कन्या आणि श्रीकृष्ण पत्नी असलेल्या गुलाब महाराजांना त्रिवार वंदन. धन्यवाद.